जय जय रुक्मिणी पांडुरंगाय नमः पुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री दत्तात्रेय नमः। जय जय अजय जगतपालका जगतपती वैकुंठ नायका ग्रथ सृजका यदुकोळ टिळका भक्त सका तो होशी निखिल जीवन निर्विकारा विवेक रत्न वैरागारा शुद्ध सत्वा गुण गंभीरा रुक्मिणी वरदा दीनबंधू हे कृष्णार्णव पंढरीनाथा पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथा मागिले अध्यायी अनाथनाथा जन्म चौरंगीचा करविला। सर्वप्रथम ग्रंथ करते पंढरीनाथ म्हणजे पांडुरंगाला वंदन करून ग्रंथ लिहायला सुरुवात करतात आणि मागच्या अध्यायामध्ये आपण चौरंगीनाथाचा जन्मकथा पाहिलेली आहे। करविला परी त्याचे कथन राहिले ते ग्रंथी लेखन आता करवी जगजीवन पुढे वैखरी बैसोनिया। मागच्या अध्यायामध्ये आपण चौरंगीनाथाचा जन्म झालेला बघितला होता, त्याची पूर्वजन्माची कथा ऐकलेली होती। तो पूर्वी कोण होता तर आता सविस्तर हे पुढच्या अध्यायामध्ये ग्रंथ करतात। अध्यायी सापत्न माता लोटली तिथे काम सरिता परी कृष्णागार प्राथमिक सुता बळेची नेले पाचारोनी। कृष्णागर नावाचं चौरंगीनाथाचं पहिलं नाव कृष्णांगर होत आणि त्याने मातेला धिक्कार देऊन मातेला धक्का देऊन तो मातेला हे करून बाहेर निघून गेलेला होता। हे मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलेलं आहे। जननीचा धिक्कार सदना गेला तो कृष्णागार येरी सखी जीवापार पाचारिली होती की। आपण पाहिलेला आहे मागच्या अध्यायामध्ये कृष्णांगर नावाचा जो राजाचा मुलगा शंकराने दिलेला होता तो मातेला धिक्कार देऊन गेलेला होता आणि राणीनं दाशीला बोलवलेलं होतं आणि दाशीला सर्व सांगितलं होतं बाई माझा मुलगाच होता त्याच्याविषयी माझ्या मनात काम वासना झालेली होती, आता मी जागेवर आले आणि हे जर राजाला सांगितलं तर मला मारेन इथपर्यंतची कथा आपण मागच्या अध्यायामध्ये ऐकलेली होती। हे सांगून सकळ व्रतांत प्राणघाताशी झाली होती उदित परी ती सखी प्रज्ञावंत देत मसलत तिची। राणीला समजा वृत्तांत सांगितलेला होता, राणी म्हणले होते आता ह्यानं जर राजाला सांगितलं तर राजा मला मारीन, माझी अपकीर्ती होईल, मी माझा जीव देते, मी आत्महत्या करते, इथपर्यंतची कथा तिनं दाशीला सांगितलेली होती। म्हणे बायू बुजावंती ईश्वर करणे प्रारब्ध गती जैशी असेल तैशी पुढती घडून येईल भिवू नको। दाशी म्हणते भुजावती बाई राणी साहेब तुम्ही काही घाबरू नका, जी आपल्या नशिबामध्ये लिहिलेलं असतं ना ते होत असते, मी आहे तुम्हाला धीर द्यायला, तुम्ही मी सांगन तसं करा अशी दाशी म्हणते। परी तू ते सांगेन हित काही तैसेची करी धरुणी जीवी नको कष्ट मानो आपले देही शैना शैनी करी आता। हे बाई तू राणी साहेब तुम्ही मनामध्ये कष्ट करू नका, मी सांगते तुम्हाला काय तर उपाय काढते, मी जी सांगन ते तुम्ही ऐका असं राणी दाशी राणीला सांगत आहे। शयन शैनी केलिया पूर्ण राव येईल पारदी हुन आल्या सेवील तुझे सदण परी तू उठू नको की। राणी साहेब तुम्ही जाऊन झोपा, राजा शिकारीला गेलेला आहे, राजा वापस आल्यानंतर येईल, तुमच्या रंगमालात येईल, तुमच्या ह्याच्यामध्ये येईल, पण तुम्ही राजांना हाका मारल्या तरी तुम्ही झोपले उठायचं नाही। मग तो राव पुसेल तुते तव तो सोंग दावी सोका कुलते रुदन करुणी वदे राया ते प्राण रहित होय मी। राजा आल्यानंतर राजा विचारील राणी तुला काय झालं, त्यावेळेस तुम्ही सोंग करा, तुम्ही ढोंग करा, तुम्ही नाटक करा, तुम्ही रडा राजापाशी। आता काय ठेवणे प्राण झाले नाही आबरू रक्षण आईशे बोलता राव वचन पुढे तुझशी पुशेल। तुम्ही म्हणा मी आता वाचू कशासाठी, माझं तोंड कुणाला दाखवू, माझे आबरू गेले, माझी समजी इज्जत गेली असं तुम्ही राजाला सांगा आणि राजाला फार राग येईल तुम्ही सांगितल्याच्या नंतर। पुसता वदे की प्रांजळवत कृष्णागार तुमचा सुत कामुक होऊन या मम सदनात स्पर्शावया धावला। तुम्ही
तुमचा जो मुलगा आहे कृष्णनगर नावाचा, त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी वाईट विचार आले तुम्ही इथं नसताना, आणि तो माझ्याशी आला आणि माझ्याकडे काम वासनेने माझ्या पाठीमाग लागला. धावला परियत्ने करून बळे दिदला मागे लुटून, आईसे होता अनुचित प्राणे कैसा ठेवो महाराजा. महाराज, तुम्ही नसताना त्याच्या मनात इच्छा आली, ती माझ्या मागे लागला, मी पाहिले. माझा जीव आता कशासाठी ठेवू, फक्त तुमच्यासाठी माझा जीव धरलेला आहे. मी माझं जीवन अर्पण करते, मी आता आत्महत्या करते, अशी ते राणी राजाला सांगत आहे. आईशा परे आराधुनी युक्ती, क्रोध उपजवी राया चित्ती, क्रोधवश झाली राया नृपती, कलह मुला सोडील की. अहो, तुम्ही जर राणी साहेब एवढं सांगितलं तर राजाला फार राग येईल आणि राजा त्या मुलाला मारून टाकेल. मग तो कदान म्हणे सूत, त्वरे करील प्राण रहित, मग तो सदनी आनंद भरीत, सुख लाभाते सेविका. राजाला राग येईल. राजा म्हणेन, अरे 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 अरे, ही माझा पोरगा आहे का, ही माझा मुलगा आहे का, स्वतःच्या आईकडे वाईट नजरेने बघतो, आणि राजा त्या मुलाला स्वतःचा मुलगा म्हणणार नाही, त्याचा प्राण घेईल आणि तुम्ही निवांत राहा. आगी विष तरुचा कोंब चांग, खोडून टाकिल्याने मार्ग, मग तया विषाच्या शरीरी लागे, कोटोनी होईल जननीये. ती दासी भुजावंतीला सांगू लागलेली आहे. आता तो कशाचा विषाचा आहे, मग त्याला जर मुळापासून जर तोडलं, झाड वृक्ष विषाचा आहे, तोडला तर पुन्हा त्याचा भीती राहत नाही. किंवा जीव आहे, तुमचा मुलगा जर मारला गेला तर रागाच्या भरामध्ये तुमच्या मुलानं, तर तुमचंच राज्य आहे, तुम्हाला पुन्हा भीती बाळगण्याची गरज नाही. आधी ठेचिल्या उरग मुख, मग कैचे मिरवेल विष दुःख, कंठी धरल्या व्रची कै वेदने ते मिरवेना. अहो राणी साहेब, जर तुमच्या मुलाला जर त्याने मारून टाकलं ना, तर तुम्हाला दुःख करायची काही गरज पडणार नाही. तुम्ही उभं मनाला करू नका, फक्त मी सांगते तसं तुम्ही दाशी जसं शिकवीन तसं तुम्ही माझं ऐका, असं सांगत आहे. जीवनी असता धुम्राकार, वरी सांडावे लगबगे नीर, मग धाव सदना पर घेत नाही जननीये. आता घराला आग लागली, आता घराला आग लागल्यानंतर त्याच्यावर पाणी जर लगे लगे टाकलं तर ते घर पेटणार नाहीये. मग इस्तू उफायला गेलेला नेमका. मग राजा आल्याबरोबर सविस्तर त्याला सांगितलं, आणि एकदा जर असणारा या कृष्णागराचा काटा वाजला रे वाजला, तुमच्या जीवनामध्ये दुःख नाहीये. तरी कृष्णागाराचा वसवसा, तवर दय मिरवे बळ फासा, तरी राया सांगून आयशी आलेशा, दुःख सरिता लोटिकी. राणी साहेब, राजा आल्याच्या नंतर कृष्णगराने जे जे मी जे सांगाल ते तुम्ही समज सांगा, आणि राजा कृष्णगराला मारेल, मग तुम्हाला दुःख करायची काय गरज आहे. तरी त्या उदकाचे आधी वळण, दुःख सरिते बांधावे बंधन, बंधन बांधिल्या सजीवपणे सुख पुढे मिरविका. कृष्णागर जर तुम्ही मारला ना राजाला सांगून, तर तुम्हाला दुःख वाटण्याची काही करणं नाही, तुम्ही आनंदानं राहा. आईसे सांगून तीवती, गेली आपुल्या सदना प्रती, येरीकडे भुजावंती, कणक मंचकी पौडली. असं राणीनं दासीनं राणीचे कान भरले, राणीला समज सांगितलं. बाई, जसं रामायणामधले प्रसंग आठवला आता नाना समोर बोलून पण सांगतो, जसं मंथरानं कैकेयीचे कान भरले ना, तसं हिनं दासीनं राणीचे कान भरले, आणि असं सांगून दासी स्वतःच्या सदनात गेली, आणि इकडे राणी आपल्या महालामध्ये गेलेली आहे. त्या जुनी अन्नोदक स्नान, कैचे श्रृंगार कुंकुम लेपण, सरोपचाराती त्या जोड, विनमुख तई पौडली. राणीने समजा शृंगार केलेला होता, ती टाकून दिला, कुंकू लावलं नाही, काय नाही, आपल्या समने टाकून दिले, आणि राणी आपलं सोंग करून रंगमाळामध्ये पडलेली आहे. तो येरीकडे शशांगार, पारदी खेळणे काननभर,
चिंताब्दीची फेडून लहर सदना तदा जातसे. इकडे सारंग नावाचा जो राजा होता तो शिकारीला गेलेला होता आणि शिकार करून तो घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या रंगमालामध्ये जात आहे. नाना गजरे यंत्रस्थित चमुअब्दीचा लोट लोटीत क्षेत्रपाती पूर्ण भरित चमू तो येते धवा. राजा सर्व सैन्यानिशी आपल्या गावाकडे येऊ लागलेला, चतुरंग प्रकारची सैन्य आणि शिकार करून तो परत येऊ लागलेला आहे. यावरी रावतो पूर्ण ज्ञानी संचार करी आपुले सदनी दृष्टी समोर न देखता राणी परिचारिके विचारी तसे. राजा आल्याच्या नंतर तो ज्ञानी होता, त्या राजाचं वर्णन केलेलं आहे आणि राजा शिकार येऊन आला, त्याने बघितलं माझी राणी कुठं दिसरा झाले, ते त्याच्या सेविका होत्या, त्यांना राजा विचारित आहे. म्हणे कोठे आहे भुजावंती सन्मुख कान आली पारदी प्रती आजी चुकूर होण्या चित्ती लिंबोलो ना तळली ते. अहो मी बाहेरून आले राणी मला ओवाळा येत होती, राणी मला ओवाळा आली नाही, कुठं आहे माझी भुजावती राणी, असं तो राजा दासींना विचारित आहे. राया ते बोलती परिचारिका हे महाराजा सद्विवेका आजी राणी कवन दुखावली कळेना. महाराज राणीला काय मोठं दुःख आले, किती मोठं संकट आले, राणी कुणाला पण सांगत नाही, राणी दुःखाच्या वेदनामध्ये आहे आणि राणी आपल्या रंगमालामध्ये रुसून दुःख व्यक्त करीत आहे. येणे करुणी शयन पाटी निजली आहे होणी कष्टी होताची शब्द कर्णपुटी सदना माझी संचरला. राजाने ऐकलं, राणी सेविका म्हणतात महाराज राणी शेणके कशामध्ये झोपलेली आहे, अजून उठली नाही, कुणाला काही सांगत नाही. राजाचं मनात दचके भरले आणि राजा तिच्याकडे जात आहे. तो ती मंचकी भुजावंती राव देखोनी बोले युवती मने का होकवनार्थी शेण केले जीव लगे. राजा म्हणतोय माझे जीव लगे, तुला काय झालं, तुला काय दुःख आलं, तू कशामुळे झोपलीस बरं. तैपरी ते उत्तरा न देती काहीच न बोले राया प्रती जीवनानुनिया नेत्रपाती अश्रू डाळे ढळढळा. राजा विचारतो राणीला अगं तुला काय झाले, मी एवढा मोठा राजा आहे, तुला कोण काय बोलले का सांग मला. पण राणी राजाला काहीच बोलत नाही, हुंका दाटू दाटू हुंका दाटू दाटू राणी रडत आहे. तुझी नाही बर का पावनिया राव दयाळ चित्ती दाटला मोहेचे वळ मंचकी बैसोणी आवता वेळ हृदय दरी कांती ते. राजाला सुद्धा काय कळणार राणी काय झाली, राणीला काय दुःख झालं. राजा राणीच्या जवळ गेला, हातात हात धरला आणि राणीला आपल्या विश्वासात घेऊन राजा काय म्हणतो. अश्रुधारा नेत्रपाते राव पुसी तोय हस्ती चुंबन घेऊन आलं लालन नीती अंकावरी बैसवी तसे. राजानं स्वतःच्या हाताने तिच्या डोळ्याचे अश्रू पुसले. हे राणी तू माझा प्राण आहे, तुला काय झाले, तुला कोण काय म्हणलंय, असं राजा राणीला जवळ घेऊन विचारित आहे. अंकी बैसोनिया स्वदारा रत्न हे मजडा वया करी यज्ञ राव कोंदणी हटक प्रयत्न अर्थरत्न जोडी तसे. आता सोन्याला जर असणारे रत्न बसवलं, हिरा असेल, पाचवा असेल किंवा कोणतंही रत्न असू द्या, जसं त्या सोन्याला रत्न लावल्यानंतर त्या सोन्याची किंमत वाढल्या जाते, त्याप्रमाणे राजारूपी सत्न कसा मुकुट आहे त्याला रत्नरूपी असणार ही जोडण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे दोघांचा समन्वय करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे राजा. मने सकळ सुख सरिते कोटणी बेदले गडोळ चित्ती दुःखा घणाचा वर्षावामित कोणी केला तो सांग. राजा म्हणतोय राणी तुला दुःख कोणी दिले, तुला कोणी त्रास दिला, तुला कोणी काय म्हणलं असं तर मला सांग.
मी रावमाईचा भूप मी बोलणार दर्प सर्प आयशा व्याघ्राच्या करुणी आलोप दिले माप दुःखाचे. अगं मी या महिचा म्हणजे या जागेचा मालक आहे, या राज्याचा मालक आहे, इथं समजी माझी सत्ता आहे. तुला कोण काय म्हणलं असं तर राणी साहेब मला तुम्ही सांगा. तरी ती कवण पुरुष नारी तू ते अन्य झाली भारी तरी माते बोलून या वैखरी निमित्त मात्र दावे की. तुला कोण काय म्हणले? तुला श्रीदेश आपल्या हे राज्यातलं कोणी काही बाई बोलली का? तुला कोणी काही गडी बोलला असं तर सांग, मी त्याला शिक्षा करीन, मी त्याला सोडणार नाही. आगे सहज देवटा होत दावीन त्या ते अर्क सोत या बोलाची सहज भ्रांत मानू नको जीव लगे. मी तुला काही सहज बोलत नाही. तुला कोणी काही बोलेलं असं तर सांग, त्याचं मुंडकं तोडतो, त्याला मारून टाकतो, त्याला स्वर्ग काय असतं ते दाखवतो. आगे प्रिय तो माते अससी. थांबा बेटर लावू द्या. असू द्या शांत राहा. आगे प्रिय तो माते अससी कोण गांजील उद्देशी हरिबाळा ते जंबुकलेशी दुःख दरी मिरवेना. आता सिंह आहे, आता सिंहाच्या पिलाकडे लांडग्यानं जावं का? त्याच्याकडे जसा तो लांडगा बघू शकत नाही त्याप्रमाणे फक्त त्याचं मला नाव दाखव, नाव सांगितल्याबरोबर त्याला जीवनातून मी मुक्त करीन. आगे मशकाचे निया पाड आगे मशकाचे निया पाडात धडके उतरे गिरीचा कडा की राम रक्षे भूतवडा राग रक्षणीय बैस तसे. आता चिलटया, आता चिलटाने जर धडक त्या पर्वताला जर मारली तर पडेल का? किंवा एखाद्या असणार कोलया, आता कोल त्या सिंहाकडे ज्याप्रमाणे जात नाही किंवा रामप्रभूचं नाव घेतल्यानंतर भूत जशी पळून जातात त्याप्रमाणे मी त्याचा नाश केल्याशिवाय सोडणार नाहीये. ते बी तू माझी पट्टराणी कोण घालू शके काचनी नाम दर्शवी प्रांजळपणी मग उर्वी न ठेवी तया ते. तू माझी पट्टराणी आहे. तुला फक्त कोण काय म्हणले त्याचं फक्त तुम्हाला नाव सांग. आईसे ऐकता राव बचान हृदय तोसली अर्थार्थी सगळ म्हणे महाराजा तव नंदन भ्रष्ट बुद्धी व्यापिला. असं एवढं राजाने बोलायच्या नंतर राणी म्हणती महाराज मी कसं बोलू, कोण्या तोंडाने सांगू? तुमचा मुलगा आहे, तुमचा स्वतःचा आहे, तो भ्रष्ट बुद्धी झालेला आहे. आपण गेली पारदिशी एकांत पाहुणी मम उद्देशी येथे येऊनी स्मरलेशी हस्त माझा धरियेला. तुम्ही शिकारीला गेलेला असताना एखादा बघितला, माझ्याजवळ कुणी नव्हतं, माझ्या शिबिकेमध्ये कोणी नव्हतं, तो माझ्या जवळ आला आणि त्याने माझा हात धरिला परी निर्दयवंते कामे ओढिता झाला हस्त मने चालावे एकांतात सुख संवाद भोगावया. त्यानं हात धरला आणि हात धरल्यानंतर तो मला ओढायला लागला. तो म्हणाला काम वासना माझी निर्माण झाली आहे, एकांतामध्ये चल. मग म्या पाहुण्या कामी करती हात वासडून घेतला निगुती यथार्थ मानून आपुले चिती सदना माझी पळाले. तुम्ही समजा ऐकलेलं आहे, हे खरं जे संत आहेत, जे खरे आहेत ना, त्यांना दुःख भोगावंच लागतंय. ही बाई उलट म्हणती महाराज मी बघितलं ती माझा हात ओढायला लागा, मी ओळखीलं त्याच्या मनामध्ये काम वाटणं निर्माण झाली, मी हाताचा झटकीला आणि मी पळून जायला लागले. पळता कोण झाली स्थिती उलतुनी पडले महीवरती परिम्या धरुण्या तैशीच शक्ती आड कवाड पै केले. महाराज मला जीव वाचविण्यासाठी मी पळत होते, पळता 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 मी जमिनीवर उलटून पडले, पण तसंही माझा प्राण मुठीमध्ये घेतला, माझी शक्ती एक केली, मी डबल उठून पळून गेले. मग तो छलबन हिनत्वा होवणिया पाया पुले सदन तस्मात आता पुला प्राण ठेवीत नाही महाराजा. महाराज एवढंही झालेलं आहे, तो जन्माला गेला आणि मी माझा प्राण कशाला ठेवू महाराज, मी कुणासाठी जगू, कशासाठी जगू. मग भलतैशिया गरळा ते
गेहुनी करीन प्राण मुक्त परिधैर्य वरिले तुम्हा करिता तुमचा मुखेंदू पावा. महाराज तेव्हाच मला इतकं वाईट वाटलं होतं, आत्महत्या करावी, विष प्यावं, काय करावं, पण तुमचं मुख बघितलं नव्हतं महाराज. फक्त तुमचं मुख बघण्यासाठी मी जिवंत राहिले होते महाराज. मी आता माझा प्राणच देते. मगवा मज वाटले पारधीचे कान अति तीव्र कर्कश भयान त्यातून तुम्ही जिवंतपणे कैसे याल वाटते. काळ असणाऱ्या परदेला शिकारीला जायचं, मग वाल येईल का, लांडगा येईल का, कोला येईल का, बिबट्या येईल, हे कठीण आहे. मग तुम्ही तिकडे शिकारीला गेलात आणि तुम्ही जोपर्यंत माझा तिकडे प्राण म्हणजे माझं लक्ष त्या ठिकाणी लागलं, तुमचे येण्याची मी बघतो वाट पाहत होते, अशी भुजावंती आणखी शशांक राजाला सांगू लागलेली आहे. आईशे परी दुसदूषित संचार होता हृदयात म्हणून महाराज येतपर्यंत प्राण देही रक्षी. महाराज असं माझ्या मनामध्ये वाटत होतं आपण मरावं करावं, पण आतापर्यंत माझा जीव फक्त तुम्ही येण्यापर्यंत ठेवलेला आहे महाराज. मला आता वाचायचं नाही. आता याची बोला पाठी मी चकोर देई चंचू पुटी तवान अननेंदूचे जीवन शेवटी लक्षुनी तुष्ट झाले असे. जसं चकोर पक्षानं चंद्राला पाहिलं त्याप्रमाणे आनंद निर्माण होतो, त्याप्रमाणे आता मी तुमचा मुखचंद्र पाहिलेला आहे. आता मला माझ्या जीविताची आशा शिल्लक राहिली नाही. आईसे बोलता भुजावंती परम क्रोधावला द्रौपदी परिक्रोध नोहे क्षिती वडवांडळची पेटला. शब्द ऐकल्याबरोबर शशेंद्र राजाला खूप राग आला. तो रागानं लाल झाला. तो काही साधा राग नव्हता. वडवाड नावाचा जो अग्नी होता ना, तो अग्नी राजाला पेटला आहे. वडवांडळ तरी कैसा शिखा मिरवी अंबरलेशा सुरत रत्ना लागी कैसा ग्रासू पाहे क्षणात न आता अग्नी म्हणावं. आता वडवांडळ नावाचा अग्नी जर पेटला तर त्याच्या ज्वाळा आकाशापर्यंत जाताना संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करतोय. ही जशी अग्नीची पार्श्वभूमी काय, त्याचप्रमाणे बायकोच ऐकून शशांक राजाची वृत्ती निर्माण झाली. रागानं तो तप्त झाला. काय करतोय पुढं, मग तैसाची येऊनी सदना बाये अरक्त नेत्री भोवता पाये म्हणे कोणीतरी येते आहे पुढे यावे माझी. राजा रागानं लाल गुण झाला आणि घराच्या बाहेर आला. त्यानं बघितलं, अरे कोण आहे, जे कोणी असं त्यानं माझ्या समोर यावं, असं राजा मोठ्यानं बोलल्यानंतर पुढे काय होतं. ते भ्रात्य धावत येती भ्रात्य नव्हे ते कृतांत दिसती राव वारुणी कोण क्रोध धरिती खंता त्या ते लोटी तसे. ऐकल्याबरोबर ते जे प्रधान होते ते समोर आले, पण ते प्रधान दिसना झाले. राजा रागानं लाल गुण झालेला आहे. म्हणे भ्रत्य हो याची पावली जावोनी मम सुताची करा होळी आत्मा बंधन हस्तलेली खंडोनी आटा करा. राजा म्हणला, तुम्ही आल्या बोलायला वापस जायचं. माझा जो मुलगा आहे, माझा जो सुत आहे, त्याची होळी करा, त्याला जाळा, त्याला मारा, नाही तर त्याचे हात पाय तोडून तुम्ही टाका. आईशे बोलेंद्रपणात दूत धावती वाता कृत सदन वेडुनिया राजसुत मृत्यू महिनेला से. ऐकल्याबरोबर जे राजाचे दूत होते ते वाऱ्यासारखे पळत गेले. ज्या ठिकाणी तो कृष्णागर नावाचा राजाचा मुलगा होता त्याच्या जवळ गेलेला आहे आणि त्याला जिथं फाशी जिथं फाशी देतात ना, ज्या जागेवर राजाचा सू होता तिथे घेऊन गेलेले आहेत. परिते सेवक ज्ञान खाणी पुन्हा जाती राजांगणी म्हणती महाराजा मृत्यू भुवनी कृष्णागारू पैनेला. सेवक ज्ञानी होते ते म्हणले, हे तर राजाचा मुलगा म्हणजे आपलं सुद्धा राजाच आहे, आपण डबल याला राजाला विचारा जावा. ते सेवक राजापाशी आले, म्हणते कृष्णागरला म्हणजे तर मृत्यू देतात त्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे. राव क्रोधे तया पाठ म्हणे हस्तपादा ते करा खंडित पुन्हा येऊनी सांगत धाव धावनिया राया ते. राजा म्हणतो, अरे 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 तुम्ही वापस कशाला आलात, तुम्ही त्याचे हात पाय तोडा आणि पुन्हा मला येऊन सांगा. तरे रायाचा कोपान कदा न होय शीतळ
पुन्हा पाहुण्या दूत मेळ तीच आज्ञापी. हे ऐकल्यानंतर राजाचा अग्नी जेवढा राग आलेला होता तो काही शांत झालेला नाही. दूत पुन्हा गेलेले आहेत. परिते प्रत्यादेह स्थिती म्हणती हा स्वामी राजसुत याशी वदिता कार्यानर्थ कैसा होईल कळेना. ते म्हणतात अरे 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 हे तर राजाचा मुलगा म्हणजे राजपुत्र आहे, ह्याला मारले किती अनर्थ होईल, ह्याचे आपण हातपाय कसे तोडावेत. आईसे संदेह भयस्थित पुन्हा जाती राजांगणात परितो रावाती संतप्त तीच आज्ञापी. पुन्हा अजून ते आलेले आहेत. महाराज आम्ही कसं करावं, तो तुमचाच मुलगा आहे, तो राजाचा आहे. राजा आणखी रागाव झाला, जा तुम्हाला जे माझी आज्ञा सांगितली ते पूर्ण करा. मग ते दूत निष्ठुरपणी चौरंग आणि ती कणक कोंदणी तयावरी बैसवणी कार्यावरती वयवटले. ते पुन्हा गेले, त्यांनी निष्ठुरमन केलं म्हणजे झटमन केलं. आपल्याला कोणी सांगितलं ना बाबा असं असं करतं, आपल्याला सुद्धा वाटतंय अरे असं करावं, पण त्यांनी झटमन केलं. चौरंग आणला आणि त्या चौरंगावर त्याला कृष्णागराला बसवलेला आहे. शुद्ध चव्हाटे बांधोनी हस्त तदानेत कृष्णागाराते मनती बंद सिद्ध केले हस्त खंड विखंड करावया. त्याचे हात असे घट्ट बांधलेले आहेत आणि त्या कृष्णागरला सांगणार बाबा तुझे हातपाय तोडायचं आम्हाला राजानं आज्ञा दिलेली आहे. बरी कृष्णागार चवटा नेला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला. मग चुंगार मेळा विलोकावया दावती. जे राजाचा चव्हाटा होता, जसे चावडी होती चव्हाटा होता, आता सध्या चौक आहे, त्या चौकामध्ये नेलेला वार्तांत गावातल्या लोकांना कळाला आणि गली गलीचे टोळके चला रे काय झाले बघायला म्हणून संध्या असे त्या चव्हाट्यावर आलेले आहे. येरीकडे राजांगणी मिळाले थोर प्राज्ञी परींद्रपाची क्रोधाग्नी पाहुणी बोलो न शकती कदाचित. राजाचा इतका राग होता ना ते इकडे गेले डबल, पण राजाचा राग बघून कुणी सुद्धा त्याला काही बोलणं झालं. बाबा आपण जर काही बोलावं तर राजा आपल्यालाच फाशीची शिक्षा देईल. तरी व्रताची क्रोधानळ लोक बोलांचे समुद्र जळ प्राशनी बेने उतारळ धाव मागे मागे घेतसे. त्या सगळे ज्ञानवान होते, विचारवान होते, पंडित होते, राजा अंगणात दरबारात गेले, पण राजाची क्रोध अवस्था पाहिल्यामुळे ते ज्ञानी असून पंडित असून देखील एकही बोलायला तयार नाही. राजा रागावला तर पण आणखीन काय करील. येरीकडे चव्हाटेशी कनक चौरंगी राजसुतासी दुती बसवणी हस्तपादाशी योजित से छेदावया. इकडे काय याच्या चव्हाट्यावर बसलेला आहे, चौरंग आणला, त्या चौरंगावर त्याचे हातपाय बांधलेले आहेत आणि जे राजाचे दूत होते ना ते विचार करतात ह्याला कसं का हातपायाचे तोडावे. शस्त्र करून या नग्न त्वरित एके गायाळ केले हस्त तैसेची झाले चरण व्यक्त भग्न होवनी पडियेला. क्षेत्रजन्म केले, तरवारी जी होते ते बाहेर काढल्या आणि तरवारीच्या एका ह्याच्यामध्ये त्या कृष्णागराचे हात तोडले, दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्याचे पाय तोडलेले आहेत. एकची आकांत वर्तला ते कोणी कोणा न विचारती जेथे पाहुणे सकळ ग्रामाते भयभीत संपूर्ण. समजायला बघितलं कुणी कोणाला काय विचारेना झालं, कुणी कोणाला काय बोलायला झाले. जेवढे बघायला आलेले होते त्यांना भीती वाटायला लागली आता काय होते म्हणून. योजनिया पदे निभूती तीक्ष्ण दारा शेस्त्री आणि ती एका गायक क्षिती पद कमले पाडिली. त्यावेळेस कृष्णागराचे एका गावामध्ये कृष्णागराचे दोन्ही हात तोडल्या गेले आणि दुसऱ्या गावामध्ये कृष्णागराचे गुडघ्यापासून पाय देखील तोडल्या गेलेल्या आहेत. हे पाहून सर्वच्या सर्व नगरवासी जन घाबरल्या गेलेल्या आहेत. मग रुधिराचा बडबडाट मही लोटला पार लोट जीवीवती कुंकुम मळवट देवी धरा शोभली. त्याप्रमाणे
एखाद्या असणाऱ्या स्त्रीनं मळवट भरावा आणि मळवट भरल्यानंतर कपाळचं शोभायमान लाल जर दिसतंय, त्याप्रमाणे धरादेवीचा मळवट भरल्यासारखी अवस्था त्या रक्तामुळं झालेली आहे. परी रावतो कृष्णागार मूर्छेने व्यापुनी तीव्र कनकासनी चौरंगावरून उलतोनिया पडियेला. अवस्था झालेली असताना कृष्णादेव जो होता त्याचे हातपाय तोडलेले होते, त्याला मूर्छा आली, तो बेशुद्ध झाला आणि चौरंगावरून तो खाली पडलेला आहे. प्राण होणी कासा विष मुखावरी दाटला फेस उपरी कोरड पडली मुखास श्वेत नयन पै झाले. काय अवस्था झाली असं हो, साधे आपल्याला चल ठेस लागली तर आई ग म्हणून तासभर तिथेच बसतात. त्याचे हात तोडले, पाय तोडले, त्याच्या तोंडाला फेस आला आणि तोच्या घसा कोरडा पडला, तो उलटून तिथंच खाली पडलेला आहे. मग ते दुःख पाहुणी लोक दुःखाने करती महाशोक. कृष्णागारा सारिका माणिक व्यर्थे राळे भंगीला. लोकांनी बघितलं, दुःख वाटायला लागलं, अरे 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 काय हे केलं. कृष्णागर हा माणिक होता, राजानं उगाच केलं, राजानं का बरं भंग केलेला असं. एक म्हणती म्हातारपणी राव चढला हे प्राज्ञी आईसा पुत्र लावण्य खाणी नष्ट केला पदवीचा. काही लोक म्हणतात राजा म्हातारपणाला का भ्रष्ट झाला का, कुणाचं ऐकलं. चांगला हिऱ्यासारखा मुलगा होता, तो त्याने भ्रष्ट केला, तो त्याने मारला, त्याचे हातपाय तोडले, असे लोक विचार करतात. तरी राजा परम भ्रष्ट झाला आहे निर्दय नष्ट. आता ते राहता उत्कृष्ट योग्य काही दिशेना. अरे अरे आपला राजा भ्रष्ट झालेला आहे, त्याची बुद्धी सरकलेली आहे, आता आपल्याला सुद्धा या गावामध्ये राहण्याची काही हे नाही. हे असं इथून पुढची कथा पुढील वाचक आणि पुढील सूचक सांगत आहेत. पुंडलिक विठ्ठल.